हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज पुन्हा एकदा मी नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे। तर ब्लॉगला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा। चला तर मग जास्त वेळ न करता आपण ब्लॉगला सुरुवात करूया। इथे पाहू शकता शाळेला सध्या सुट्ट्या आहेत आणि माझ्या बाळाचा फेवरेट पिक्चर चालू आहे। टीव्हीवर किद्दा जरी हा पिक्चर आला तरी आमच्या इथं पाहिला जातो। आणि इथे माझी परी झोपलेली आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या परीची मस्ती पाहायला मिळणारच आहे। सध्या शांत झोपलेली आहे, तोपर्यंत आपण पटापट काम आवरून घेऊयात। व्लॉगला सुरुवात करण्या अगोदर आपण नेहमी गार्डन पाहत असतो, तर आज पाहू शकता किती सुंदर फुलं आलेली आहेत आणि भरपूर फुलं मी सकाळी पूजेमध्ये यूज सुद्धा केलेले आहेत। तर इथे पाहू शकता आणि हे झाडं थोडेसे उन्हामुळे सुकलेले आहेत, तरी सुद्धा याला फुलं पाहू शकता चालूच आहेत। आणि ह्या गुलाबाच्याला सुद्धा फुलं चालूच आहेत। परत पाऊस पडलं की हे झाडं परत पहिल्यासारखे हिरवेगार होतात। आता उन्हाचं तापमानच तेवढं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ही माझ्या पिल्ल्याची रूम साफ करणार आहे। तर इथे पाहू शकता त्याने किती घाण करून ठेवलेली आहे आणि ही कॉम्बो रूम आहे माझ्या पिल्ल्याची सुद्धा आणि माझं वर्क प्लेस म्हणू शकता तुम्ही। इथे मी सर्व माझे यूट्यूबचे कामं वगैरे इथेच करते, मशीनचं काम, परत आरी वर्कचं काम सर्व मी याच रूममध्ये करते। जेव्हा तो ट्युशनला शाळेत असतो तेव्हा ह्या रूमवर माझाच कब्जा असतो। तर इथे पाहू शकता त्यांनी सकाळीपासून किती गर्दा केलेला आहे। सकाळी मी वर याची सफाई केली होती, कारण मला माहीत होतं आज मी काम आवरल्यानंतर ह्या रूमची डीप क्लिनिंग करणार आहे, त्याच्यामुळे मी थोडीशी वर सफाई केलेली आहे। आणि इथे पाहू शकता त्यांनी किती घाण करून ठेवलेली आहे। एक वस्तू घेतो आणि 10 वस्तू खराब करतो, असंच आहे तो। पण आपल्याला घरच्या गृहिणीला हे सर्व साफ करण्याची जिम्मेदारी असते आणि आपण ते पूर्ण करतो। आणि खूप दिवसापासून माझं पण असंच होत आहे, कारण आता लग्नसराई असल्यामुळे लग्नाला जावं लागतं, त्याच्यामुळे खूप सारे माझे सुद्धा कामं पेंडिंग पडलेले आहेत। आणि असंच मी कोणतीही वस्तू आणली की तिथेच ठेवल्या जाते। तर त्या पोत्यामध्ये पाहू शकता माझ्या आईने दिलेले पापड आहेत, ते मी तसेच ठेवलेले आहेत, डब्यात भरलेले नाहीत। आणि परत इकडे जे पोते आहेत याच्यामध्ये गावाकडून आलेले डाळी वगैरे आहेत, ह्या सुद्धा मी डब्यामध्ये भरून ठेवलेल्या नाहीत। तर आज मी हे सर्व काम करणार आहे, पूर्ण रूम स्वच्छ करणार आहे। तर त्या अगोदर पाहू शकता इथे माझ्या पिल्लूचं एक बॅनर आहे। तर हे बॅनर त्याच्या 4थ्या वाढदिवसाचं आहे। तर आम्हाला पहिल्या वाढदिवसाला त्याच्या बॅनर बनवायचं होतं, पण गंमत अशी झाली की पहिल्या वाढदिवसामध्ये कडक लॉकडाऊन आलं, त्याच्यामुळे पहिल्याला करू शकले नाही। आणि दुसऱ्या वाढदिवसाला सुद्धा थोडंफार लॉकडाऊन होतंच, कोरोना असल्यामुळे आपल्याला बाहेरचं काही आणायला तेवढं जमत नव्हतं, कारण कोरोनाची भीतीच एवढी होती। आणि तिसऱ्या वाढदिवसाला पण असंच काहीतरी अडचण आली आणि ते वाढदिवस छोटाच झाला, त्याच्यामुळे मी इथे 4था वाढदिवस त्याचा खूप मोठा केला होता। आणि हे बॅनर मी 4थ्या वाढदिवसाला बनवलं होतं। तर पाहू शकता याच्यामध्ये पिक्चर किती क्यूट आहेत। ह्या रूममध्ये आलं की ह्या बॅनरकडे पाहून माझा सर्व थकवा दूर होतो आणि मला मोटिवेशन मिळते माझ्या कामाला सुरुवात करण्याची, कारण मी सर्व काम माझ्या मुलासाठीच करते। तर आता गप्पा खूप जास्त होतात, आपण कामाला सुरुवात करूयात, कारण काम पण भरपूर आहे आणि हे सगळं काम आपल्याला लक्ष्मी उठायच्या आत करायचं आहे, त्याच्यामुळे जास्त गप्पा न मारता आपण कामाला सुरुवात करूयात।
तर सगळ्यात अगोदर कॉटवरचा मी पसारा आवरून घेते. हे जे छोटे छोटे खेळणे आहेत त्याच्यासाठी मी एक बॉक्स बनवलेला आहे. ते सर्व खेळणे मी बॉक्समध्ये टाकून घेते. आणि नंतर त्याच्या ज्या वह्या ते आहेत त्याच्या रॅकला ठेवायच्या आहेत. आणि हे एक्स्ट्राचे कागद वगैरे हे कचऱ्यामध्ये टाकून देते. त्याच्यानंतर हे पाहू शकता इथे मी जाळे झाडण्यासाठी हा झाडू ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे फ्लिपकार्टवरून. खूप छान आहे आणि याने पूर्ण जी आपली भिंतीवर डस्ट असते ती सुद्धा निघून जाते. लाईटसुद्धा याने पुसता येतात, फॅनसुद्धा पुसता येतो. खूप उपयोगी आहे. खिडकीवरची धूळसुद्धा याने व्यवस्थित पुसता येते. त्याच्यानंतर सर्व जाळे झाडल्यानंतर मी वरचा सज्जा घेतलेला आहे. सज्जावरचे सगळे भांडे काढून एकदा स्वच्छ झाडून घेऊन ते भांडे व्यवस्थित लावायचे. आणि कुठलीही सुरुवात करताना अगोदर जाळे झाडायचे आणि नंतर सज्जे आणि त्याच्यानंतर वरचा रॅक आणि खालच्या रॅकपर्यंत यायचं आहे. तर इथे पाहू शकता शिवाजी महाराजाची पेंटिंग हे माझ्या मिस्टरांनी पेंटिंग केलेली आहे. तर सर्व सामान काढल्यानंतर एकदा मी स्वच्छ पूर्ण झाडून घेणार आहे. आणि झाडून घेतल्यानंतर ओल्या कपड्याने आपल्याला पुसायचं आहे. आणि नंतर हे सर्व सामान मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. तर आपला सज्जा एकदम क्लीन झालेला आहे. तर आता मी रॅकला सुरुवात करणार आहे. त्या अगोदर हे जे डाळीचे वगैरे पोते आहेत हे मी बाहेर उन्हाला वाळवत ठेवणार आहे. तर इथे पाहू शकता मुगाची डाळ. तर हे पूर्ण पोते मी बाहेर बाल्कनीमध्ये उन्हाला वाळू घालणार आहे. त्याच्यानंतर मी हा एक रॅक घेतलेला आहे वारण्यासाठी. तर त्या अगोदर हे पाहू शकता इथे छोटे छोटे उलनचं सामान आहे जे मी भाग्यश्री क्रिएशन इन मराठी या चॅनलवर व्हिडिओ बनवते. हे ते छोटं छोटं सामान आहे एका बॉक्समध्ये भरून ठेवलेलं आहे. आणि हे पाहू शकता किती क्यूटचं थालपोश किती सुंदर दिसत आहे. तर याचे पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही नक्की चेक करू शकता. त्याच्यानंतर हा मी दुसरा रॅक वारण्यासाठी घेतलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे एकच रॅक घ्यायचं आहे आणि पूर्ण सामान काढून एकदा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि नंतर ते सामान व्यवस्थित लावायचं आहे. तर पुसल्यानंतर सर्व सामान आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता हा पूर्ण रॅक मी आवरून घेतलेला आहे. तर अगोदर पाहिलं असेल किती गर्द झाला होता आणि आता किती सुटसुटीत वाटत आहे. आणि 3 रॅक माझे खाली आहेत. त्याच्यामध्ये मी नंतर काही एक्स्ट्राचं सामान ठेवणार आहे. ह्या रॅकमध्ये मी दप्तर ठेवलेले आहेत. आरुषचं शाळेचं ट्युशनचं आणि सरचं एक आहे. आणि इकडे पाहू शकता माझं एक स्टँड आहे जे मी घरीच बनवलेलं आहे. याच्यावर उलनचे व्हिडिओ करायला मला सोपं पडतं. आणि त्याच्यावरच्या याच्या आरुषचे पुस्तक आहेत आणि त्याच्यावरच्या याच्यामध्ये जे काही न्यूजपेपर आहेत एक्स्ट्राचे आणि सरांचे पुस्तक आहेत. आणि इकडे आरुषचे खेळणे आहेत. आणि ह्या रॅकमध्ये माझं पूर्ण आरीवर्कचं सामान आहे. स्टँड आणि त्याच्या खाली जे काही मणी वगैरे लागतात ते मी एका साडीच्या खोक्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि त्याच्यावर मला अल्टर करायला आलेले ब्लाऊज ठेवलेले आहेत. आणि साईडला इकडे मी छोटासा पाट ठेवलेला आहे. जेव्हा केव्हा मला पिकोफॉलला साड्या येतात तर हा पाट घेऊन मला पिकोफॉल करायला सोपं पडतं त्याच्यामुळे. तर इकडे पाहू शकता मी एक एकच काढलेला आहे. पहिल्यांदा सज्जा साफ केला, नंतर हा रॅक. कारण एक एक काढल्यावर कामं लवकर होतात आणि तेवढं टेन्शन पण येत नाही. आणि जर सगळे एकत्रच काढून ठेवलं तर गोंधळून जाते माणूस आणि कामाच्या वरचं टेन्शनच येते. तर आता हा रॅक काढणार आहे. वरतून मी खालीपर्यंत एक एक रॅक काढणार आहे. आणि खालचे आलू वगैरे मी तिकडे किचनमध्येच ठेवलेले आहेत. इथलं पण ज्वारीचं पोतं उचललेलं आहे कारण ह्या रूममध्ये खूप गर्दा झाला होता आणि इथे काम करायला पण तेवढा आनंद येत नव्हता. गर्दा पाहून चिडचिड व्हायची. त्याच्यामुळे आज मी ठरवलं की पूर्ण ही क्लीनच करून घ्यायचे. तर इथे पाहू शकता मी वरचे 2 रॅक साफ करून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्राचं सामान इथे मी काढून टाकलेलं आहे. जेवढं आवश्यक आहे तेच इथं ठेवलेले आहेत. तर इथे मी एका साईडला पूर्ण फॉल ठेवलेले आहेत. आणि आता आपण हा रॅक पूर्ण
आवरून घेणार आहोत. तर सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला, हे सर्व ब्लाऊज पीस वगैरे आहेत ते काढून घ्यायचे आहेत. आणि इथे पाहू शकता मी काही कट देखील करून ठेवलेले आहेत, काही शिवायचे आहेत ते सुद्धा इथेच आहेत. तर पूर्ण मी हे सामान काढून घेणार आहे आणि नंतर सामान काढून घेतल्यानंतर आपल्याला पुसून घ्यायचं आहे. तर ही साडी पिको फॉलसाठी आलेली आहे. त्याच्यानंतर इथे पाहू शकता काही मी इथे पेपर कटिंग ठेवलेली आहे. तर जे रेग्युलर ब्लाऊज येतात त्याची मी अशी कटिंग काढून ठेवत असते. आणि इथे जे मशीनचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाहू शकता किती कचरा झालेला आहे. तो एकदा सर्व काढून व्यवस्थित लावून ठेवायचा आहे. आणि कोणतीही डीप क्लिनिंग करताना जे एक्स्ट्राचा गर्द आहे ते लगेच आपल्याला फेकायचं आहे. जेवढ्या वस्तू कामाच्या आहेत त्याच वस्तू ठेवायच्या. तर इथे पाहू शकता पूर्ण रूम मी साफ केलेली आहे. हे पाहू शकता, हे पूर्ण करण्यासाठी मला 2.5 तास लागलेले आहेत. पण फायनली पाहू शकता रूम किती सुटसुटीत आणि सुंदर दिसत आहे. तर उद्यापासून डेली माझ्या दुसऱ्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहेत. आज मी इथे पूर्ण स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि उद्यापासून मी डेली व्हिडिओ बनवणार आहे. तर हे पाहू शकता. तर इथे जे मला शिवायचे मी कट करून ठेवलेले कस्टमरचे ब्लाऊज ठेवलेले आहेत, हे पाहू शकता. आणि खालच्या साईडने अस्तर आहेत आणि हे सुद्धा शिवायचे कस्टमरचेच ब्लाऊज आहेत. त्याच्यानंतर इथे मी उलनचं सामान ठेवलेलं आहे जे मी व्हिडिओमध्ये यूज करते. आणि एक्स्ट्राचं सामान हॉलमध्ये जो टीव्ही खाली रॅक आहे त्याच्यामध्ये असते. आणि इथे पाहू शकता माझ्या आत्यांनी पाठवलेला रानमेवा आहे, बोरं. कुणाकुणाला आवडतात नक्की मला कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर खालच्या साईडला इथे मी खेळणे ठेवलेले आहेत. आणि इथे एकदम खालच्या साईडला मी माझी पिको फॉलची मशीन ठेवलेली आहे आणि त्याच्या साईडने ही छोटे छोटे खेळणे आहेत. जी माझी छोटी मुलगी जर ह्या रूममध्ये आली तर ती नेहमी घेते आणि खेळणं झालं की तिथेच ठेवते. त्याच्यानंतर हा क्यूटसा टेडी बिअर आहे, माझ्या मामाने गिफ्ट केला होता माझ्या मुलाला बड्डे, त्याच्या 3rd बड्डेला. आणि त्याच्यावर मी हे थालपोस्ट ठेवलेला आहे. तर आपल्याला लाडूबाईचा आवाज सुद्धा आलेला आहे, ती उठलेली आहे. ओ जूजू. तर 2.5 तासामध्ये माझं पूर्ण काम आवरलेलं आहे. आणि इथे लक्ष्मी सुद्धा उठलेली आहे. आजच्या व्लॉगला इथंच एंड करणार आहे. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा माझा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन ब्लॉग पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.